नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आजच्या आर्टिकल्सचे समजा किंवा हा जो नवीन इनिशिएटिव्ह चालवणार आहे त्याच्या रिलेटेड अपडेट्स वगैरे मिळतील. तर आजचा एक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की आपण एक नवीन इनिशिएटिव्ह चालू करत आहोत. तर त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे कन्सेप्ट्स इन 5 मिनिट्स. ठीक आहे. तर बेसिकली याच्यामध्ये काय असणार आहे की ज्या कॉम्प्लेक्स कन्सेप्ट्स आहेत तर त्याची तुम्हाला सिंपल टर्ममध्ये अंडरस्टँडिंग होणार आहे. ठीक आहे. म्हणजे तो व्हिडिओज किंवा ती कन्सेप्ट अशा प्रकारे ब्रेक केला जाणार आहे, ते कॉम्प्लेक्स इश्यू जे असतील तर ते तुम्हाला सिंपल फॉर्ममध्ये अंडरस्टँडेबल फॉर्ममध्ये एकदम इझी वेमध्ये तुम्हाला ते ॲसेसेबल असतील. तर हा व्हिडिओ बनवण्याचा किंवा ही जी नवीन सिरीज आहे आपली हे चालू करण्याचा मेन उद्देश काय आहे, तर एक जो आपला एक्झामचा पॅटर्न आहे MPSC असो किंवा UPSC असो, तर त्याच्यामध्ये काय होतंय की ज्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण क्वेश्चनची जी डिमांड आहे, फॉर एक्झाम्पल रिसेंटली जर आपण UPSCचे पेपर बघितले, प्रिव्हियस इयर पेपर प्रिलिमचे असो किंवा मेन्सचे असो, तर त्याच्यामध्ये काय की दोन गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे क्वेश्चन डेव्हलप करताना. पहिली गोष्ट म्हणजे काय की फॅक्च्युअल नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन बनून प्रश्नाची निर्मिती केली जाते. त्यामुळं आपला जो व्हिडिओ आहे तर ह्यामुळे तुम्हाला काय होणार आहे की तो जो प्रॉब्लेम आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा, म्हणजे मागच्या वर्षी जर विचार केला तर UPSCने काय केलं होतं, पॉलिटीच्या हेडखाली पॉलिटीच्या सिलेबसच्या अंतर्गत ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याचं मिनिंग विचारलं होतं. ठीक आहे. हा एक प्रश्न झाला. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय की याचं सुद्धा मिनिंग विचारलं होतं. आता असे प्रश्न जे आहेत तर याच्यामध्ये काय की तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग त्यासाठीच हा पर्पज आहे आपल्या व्हिडिओचा की याच्यामधनं तुम्हाला एकदम इझी टू अंडरस्टँडिंग फॉर्ममध्ये कन्साइज वेमध्ये तुम्हाला ज्या इंडियन पॉलिटी आणि पॉलिटिकल सायन्स, ठीक आहे, इंडियन पॉलिटी आणि जो आपला ऑप्शनलचा पार्ट आहे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत तर त्या कॉम्प्लेक्स टॉपिक्सचे तुम्हाला सिंपल आणि अंडरस्टँडेबल फॉर्ममध्ये व्हिडिओज तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होतील. आता ह्या व्हिडिओचा लेंथचा जर विचार केला तर बेसिकली काय आहे की 5 ते 8 मिनिटाचे हे जनरली त्याचा टायमिंग असणार आहे. ठीक आहे. आणि याचा तुम्हाला सिग्निफिकन्स कसा होणार आहे की तुम्ही तुमचं एकतर तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग क्लिअर करण्यासाठी, जर तुमची ती अंडरस्टँडिंग क्लिअर झालेली नसेल, दुसरी गोष्ट काय की तुम्हाला क्विक रिव्हिजन एखाद्या कन्सेप्टचं पाहिजे असेल, म्हणजे तुमच्या फॉर एक्झाम्पल आपल्या सिलेबसमध्ये 10 कन्सेप्ट्स आहेत, 10 कन्सेप्ट पैकी तुमच्या 7 कन्सेप्टची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग व्यवस्थित झालेली आहे, पण उरलेल्या 3 कन्सेप्टसाठी तुम्हाला तुमच्याकडे वाचण्यासाठी वेळ नाहीये. ठीक आहे. म्हणजे जसे जसे एक्झाम तोंडावर येते किंवा जवळ येतं तुमच्यासाठी वाचण्यासाठी वेळ नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, आपला जो हा व्हिडिओ आहे, ठीक आहे, फक्त जस्ट काय करायचं, युट्यूब चॅनलवर जायचं, तिथं सर्च करायचं किंवा आपली जी आपण वेगळी एक सेपरेट प्लेलिस्ट बनवणार आहोत, तर त्यामध्ये तुम्हाला काय होईल, त्या कन्सेप्टची क्लिअरिटी एकदम व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे. आता ह्याच बरोबर आपण काय करणार आहोत की UPSCच्या प्रिलिमला किंवा मेन्सला त्याच्या रिलेटेड आलेले जे PYQ आहेत, म्हणजे कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काय होईल त्याची डायरेक्ट अंडरस्टँडिंग होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे तुमचं क्विक रिव्हिजन होऊन जाईल, अंडरस्टँडिंग होऊन जाईल. तर हा आपला मेन पर्पज आहे. आणि जे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण आहेत, म्हणजे आता UPSCचा आणि UPSCच्या धर्तीवर MPSCचा पॅटर्न चेंज झालेला आहे, तर ते सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या ह्या इनिशिएटिव्हची मदत होईल. शेवटी फक्त मला एकच सांगायचंय की जस्ट आय एम कन्क्लुडिंग दिस व्हिडिओ. आय वॉन्ट टू रिमेंबर दॅट each step you take in your educational journey, no matter how small, it makes towards a progress. So keep nurturing your curiosity and never stop learning. Thank you so much.